गडिंग्लज तालुक्यातील नरेवाडी व मनवाड ग्रामस्थांनी एकत्र येत अप्पी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवा कार्य आणि ग्रामविकासात दिलेले योगदान यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्यावर अपार विश्वास आहे. अप्पी पाटील यांनी ग्रामपंचायत, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव ग्रामस्थांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांना संपूर्ण समर्थन दिलं आहे. अप्पी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे प्रसंग, तुमच्या अडीअडचणी, तुमच्या समस्या जाणून घेण्याची कुवत त्यांच्यामध्ये आहे, ती सहृदयता त्यांच्यामध्ये आहे. हे ओळखून अशा प्रकारचा जाणता, अशा प्रकारचा उंदा, अशा प्रकारचा खंदा नेता आपल्यातून द्या. तुमचं पवित्र मत त्यांच्या नावासमोर येऊ दे. तुमचं पवित्र मत त्यांना द्या आणि त्यांना विधानसभेवर पाठवा. मित्र म्हणेल, मित्र हो, हे भाग्याचं लक्षण आहे, सुलक्षण आहे की ज्याने आपल्या गावावरील प्रसंग नष्ट केलेला आहे. त्याची सर्व मनवाड ग्रामस्थांची, आता ते कुठेही फिरू दे, कोणाच्याही पक्षातून जाऊ दे, प्रचार सभेला जाऊ दे, पण आपले साहेब मी सांगू इच्छितो की 20 तारखेला त्यांचे सर्वांचे शिक्के तुमच्याच नावासमोर पडतील. उत्कृष्ट मताने विधानसभेवर आमदार म्हणून जाल आणि पुन्हा एकदा या सर्व मनवाड बंधू भगिनींना तुमचा सत्कार करण्याची, तुमचा उदोउदो करण्याची आणि हक्कानं तुमच्याकडे आमच्या समस्या मांडण्याची आणि पुन्हा एकदा तुमचा निश्चितपणे आम्ही सत्कार करू अशी ग्वाही देतो. आणि आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या लोकप्रतिनिधींच्या मुळेच तो तालुका मागासवर्गीय मागास झाला असं म्हणतात, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. निसर्ग संपन्न हा असा तालुका आहे. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर पर्यटक येण्यासारखं पर्यटनाची व्यवस्था जर काय केली तर तिथं असणारे बेरोजगार रोजगार आज मुंबई, पुण्या या ठिकाणी जाऊन तिथं जे रोजगार करतात ते ह्या ठिकाणी इथं चंदगड तालुक्यामध्ये आपल्या व्यवसाय चालू करून तिथं चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ निर्माण होते, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्याची सुविधा एकदम तिथं काही नाही. आज प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाची तिथं आहेत, पण तिकडे सुद्धा दुर्लक्ष होते. काही दवाखान्यामध्ये डॉक्टर्स नाहीत, काही दवाखान्यामध्ये सुविधा नाही आहेत. त्यामुळे आज बेळगाव, गडिंग्लज, महागाव आणि कोल्हापूरपर्यंत त्या रुग्णांना जाणं अवघड होते, खर्च वाढतो, वेळ होतो. अशा पद्धतीमुळे एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण करता येईल का, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास, गडिंग्लज तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि आझाद तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे करेन. मी तुम्हाला माझी संपूर्ण राजकीय वाटचाल आपल्या गडिंग्लज तालुक्यातील माहिती आहे लोकांना. निस्वार्थीपणानं, कोणताही स्वार्थ न बघता, एकपणा फक्त या 25-30 वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये आम्ही आत्तापर्यंत नेत्यांना वाढवण्याचं काम केलेलं आहे. परंतु मला कुठल्याही नेता माझ्या निवडणुकीमध्ये सहकार्य मदत करणारा तयार होत नाही. त्यामुळे जनतेचा आमदार मला व्हायचा आहे, जनतेकडून मला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. त्यामुळे हात जोडून नमस्कार करून तुम्हाला विनंती करतो की कोण कुठं आहे, नेता कुठं आहे बघण्यापेक्षा मी तुमचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून मला तुम्ही सर्वांनी मदत करावी. बादली असलेल्या चिन्हावर भरघोस मतदान करावं आणि तुमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावा. एवढंच या नरेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना, संपूर्ण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, सरपंचांना, मतदारांना विनंती करतो. आणि मला पुढे मनवाड या ठिकाणी आता गावाच्या हितासाठी अप्पी पाटील यांच्या नेतृत्वात भविष्यातही गावाच्या विकासाचे कार्य यशस्वी होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रवी पाटील, KMM मराठी,
चंदगड.